नमस्कार, मी सुदाम गंगावणे, पोस्ट मराठी डिजिटलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे. आणि सिस्टमचा बळी काय असतो तो मी आता तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो, 26 तारखेला भर दिवसा म्हणजे संध्याकाळची वेळ होती आणि आता ह्या मुलीने जो फोटो घेतलेला आहे प्रताप तुळशीराम चौधरी, याची निर्गुण हत्या करण्यात आली. जिथं मी दारात बसलोय ना, CCTV फुटेजमध्ये प्रताप त्या गल्लीत त्याला खेचून मारलं, मागून, पाठीमागून. आणि इथं आल्यानंतर ही मुलगी जे CCTV फुटेज जे व्हायरल झाले किंवा पत्रकारांनी दाखवले, त्याच्यामध्ये ते आपल्या बापाला मारतोय कोणतरी. मग हे दोघंही तिथे बचावासाठी पळाले. पण तो घाव इतका जोरदार होता, हल्ला इतका जोरदार होता, त्याच्यामध्ये प्रताप चौधरीने त्याचा जो जीव आहे तो उपचार करण्याच्या आधीच गेला. आता मित्रांनो, मी मगाशी बोललोय की सिस्टमचा बळी काय, हे देवेंद्र फडणवीसला पत्र पाठवले. देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. नुसते मुख्यमंत्री नाही तर गृहमंत्र्याचा चार्ज त्यांच्याकडे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये मागणी केलेली, ती मागणी गंभीर आहे. ती मागणी काय आहे की खुनाच्या गुन्ह्याचा जो तपास आहे तो लोकल पोलीस स्टेशनकडून काढून घ्यावा. लोकल पोलीस स्टेशन कोण? तर टिळकनगर पोलीस स्टेशन. ही मागणी त्यांनी का केली आपण त्यांच्याकडून समजून घेऊया. प्रतापची जी पत्नी आहे ती आमच्या कल्याण भागामध्ये राहते. आमचं जे समर्थ विद्यालय त्या भागातून ती लहानाची मोठी झाली, तिथं शिकली. आमच्या मित्राची ती मुलगी आहे. नेमकं आता पोलिसांनी तपास करू नये, CIDने तपास करावा असं तुम्ही म्हटलेलं आहे. 17 दिवस झालेत. सोमवारी प्रतापचं 13वं संपलेलं आहे. आता नेमकं काय मागणी केली? CID तपास, कारण आज एवढे दिवस झाले, आज फक्त आरोपी एकटाच पकडलेला आहे. आज त्याची पूर्ण फॅमिली याच्यामध्ये सहभागी आहे. जी मी नावं दिलेत गुन्हेगारांची, त्याचा बाप असो, त्याची आई असो किंवा त्याचा काका असो, आज त्यांना अटक केलेली नाही आहेत. कारण ते होता ना, त्याचा काका तर तिथे हजर होता, त्याला सुद्धा त्यांनी अटक केलेली नाही आहे. बिलकुल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. जेवढा तो गुन्हेगार आहे, ज्यांनी माझ्या नवऱ्याचा जीव घेतलेला आहे, तेवढेच त्याचे फॅमिली मेंबर गुन्हेगार आहेत. कारण ते याच्यामध्ये त्याला सहकार्य करत होते, म्हणून ते गुन्हेगार आहेत या गोष्टीला. आज 2022 पासून जे घराच्या बाजूला बांधकाम आहे अनधिकृत, आज हे अनधिकृत बांधकाम, आज आम्ही त्याच्या ॲप्लिकेशन KDMCला दिलते, आज पोलीस आयुक्तांकडे दिलते. आज एवढ्या भानगड्या झाल्या आहे. आपण आज KDMC वॉर्ड ऑफिसर वगैरे यांनी जर हा ऑब्जेक्शन घेतला असता तर आज माझ्या नवऱ्याची एवढी निर्गुण हत्या झाली नसती या वर्षाला. अशी गोष्ट आहे. यांना जिम्मेदार KDMC ऑफिसर पण आहेत आणि पोलीस आयुक्त, पोलीस सुद्धा आहेत याला. मित्रांनो, हे 2022चं पत्र आहे. 6/3/2022चं पत्र आहे. हे पत्र याच्या अर्जामध्ये जोडलेलं आहे. याचं कारण असं आहे की आता 2026 चाललंय आणि महानगरपालिका, जसं मी तुम्हाला मागाशी म्हटलं की सिस्टमचा बळी ही व्यक्ती गेली. ही जी मुलगी आहे ही प्रतापची मुलगी आहे, यंदा 10वीला आहे, एकुलती एक मुलगी. बाप म्हणून ती आता कुणाला आवाज देऊ शकणार नाही. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी जेव्हा मला समजलं, प्रतापचे काही फोटो आले, ते रक्ताच्या थारोळ्यात होते. ते फोटो मी अभिनव गोयल यांना सेंड केले. अभिनव गोयल यांना सेंड केले आणि त्यांना सांगितलं की तुमच्या या नाकर्तेपणामुळे प्रताप सारख्या, म्हणजे याचं मरायचं वय नव्हतं, सिस्टममुळे त्याचा खून झालेला. आपण प्रतापच्या मुलीशी बोलूया. तू ह्या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघते? तुला वाटतं तुझे पप्पा कुणामुळे गेले? हो, तर त्यांच्या काकामुळे आणि एक त्या रोहित आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीमुळे गेले ते. आणि माझ्या पप्पांना न्याय भेटलाच पाहिजे. काय नाव आहे तुझं? कनिष्का चौधरी. कनिष्का यंदा 10वीला आहे. हे सगळे निवेदन आहेत, हे गृहमंत्र्याला दिलेत. आणि गंमत बघा, देवेंद्र फडणवीस आता या महिन्यात त्या पिंपळेश्वर महाराज मंदिर जे आहे महादेवाचं, तिथे अभिषेक करायला आले होते.
आता ही डोंबिवली ही सांस्कृतिक आहे, डोंबिवली ही सांस्कृतिक राजधानी म्हणून तिला ओळखलं जातं. आणि या डोंबिवलीमध्ये एखादं कुटुंब त्यांच्या घराच्या शेजारी अनधिकृत बांधकाम बनतंय आणि ते त्यांना अडचणीचं ठरतंय, ह्याच्या तक्रारी केल्या जातात. ते बांधकाम काय आहे ना, त्याचे फोटोग्राफ्स तुम्ही पहिले बघा, मग आपण पुढे जाऊ. फोटोग्राफ्स तुम्ही बघितले, हे जे बांधकाम ज्याच्या तक्रारी केल्या 2022 पासून आहेत आणि त्यात एक NC दाखल केली होती. त्या NC देखील ह्या अर्जाला जोडलेली आहे. ती NC त्याची तारीख आहे 11/3/2022. हे NC, याचा अर्थ की असा खून करणाऱ्या इसमावर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई, CRPCचे सेक्शन असतात, ACPला पॉवर्स असतात, त्यानुसार त्यांनी करणं अपेक्षित होतं. पण पोलिसांनी ढिल्लाई केली. DCP कल्याणचे जे असतील त्यावेळेस 2200, अतुल झेंडे तर आत्ता आले, साधारण त्यांना पण 1-1.5 वर्ष झालेले आहेत. पण पोलिसांनी या सगळ्या प्रकरणावर कारवाई केली पाहिजे होती. पोलिसांनी जर त्यांना वेळेस जर कधी त्याच्यावर चॅप्टरची केस केली असती, त्याचा बॉन्ड लिहून घेतला असता, तर प्रताप चौधरी हा मेला नसता. हा जे दोघी जणी माझ्या समोर बसलेले आहेत आणि पत्रकार परिषदेचा कॉल होता, पत्रकार वेगवेगळ्या कार्यक्रम चालू, म्हणजे आजच तिथे आहेत. मला एक सांगा, नेहाशी आपण बोलूया पुन्हा एकदा. जसं तुम्ही सांगितलंय की याच्यामध्ये CIDने तपास करावा, नेमकं काय कारण आहे? CIDने तपास करावा असं तुला का जाणवतं? कारण आज म्हणजे 2022 मध्ये एवढं आम्हाला ते धमक्या वगैरे द्यायचे, सगळं करायचे. आम्ही त्याची NC दिलेली आहे पोलिसांकडं, सगळा केलेला आहे, KDMCकडे दिलेले आहे लेटर वगैरे. आज जर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं असतं तर ही गोष्ट या सिच्युएशनला झाली नसती, माझ्या नवऱ्याची आज हत्या करण्यात आली नसती. आणि मेन गोष्ट, आज मी जे सांगितलंय पोलिसांना पण जी गोष्ट आहे, कोण जबाबदार आहेत कोण नाही आहेत, आज फक्त त्याला एकट्याला पकडण्यात आलेलं आहे. अजून त्याचे फॅमिली मेंबर जे त्याला सहकार्य करत होते ते कुठे आहेत? ते अजून असेच मोकाट फिरतात. आणि मेन गोष्ट, त्यांचा सुद्धा आम्हाला, आज आम्ही 2 जणी राहणार आहे, आज त्यांची सुद्धा आम्हाला याच्यापुढे भीतीच राहणार आहे ना. आज जसं माझ्या नवऱ्याचा केले तसं अजून काही दिवसांनी आमचं करणार आहेत ते. शेवटी त्यांची भीती आम्हाला कायमस्वरूपी राहणारच आहे दोघींना. म्हणून आम्हाला पोलिसांपेक्षा CIDकडून ही जास्त मार्फत तपासणी करण्याची मागणी आम्ही करतोय की CIDने याची तपासणी करावी. कारण या गोष्टी याच्या पुढे सुद्धा घडत राहणार आहे याची भीती कायमस्वरूपी आमच्या मनातच आहे. कारण आज भर दिवसा माझ्या नवऱ्याची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे, आमच्या डोळ्यात देखत हत्या करण्यात आलेली आहे. हां, अजून सुद्धा एवढे दिवस झाले तरी सुद्धा त्यांचे फॅमिली मेंबर समोर, ज्ञानेश्वर शेलार समोर उभे असताना अजून त्यांना पकडलेलं नाहीये तुम्ही. त्यांची जी नावं दिली त्यांना तुम्ही अजून पकडलेलं नाहीये. काय म्हणून त्यांना सोडायचंय? त्यांनी सहकार्य केले म्हणून त्या पोराने एवढं केलंय ना. सहकार्य केलं नसतं तर एवढी गोष्ट झाली असती का? नसती झाली ही गोष्ट. मित्रांनो, नेहा त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले की CIDकडे तपास या घटनेचा का करावा, आणि म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस असतील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, त्याच्यानंतर पोलीस महासंचालक असतील, त्यांना पत्रव्यवहार केलेला. हा फोटो बघा, त्याच्यामध्ये आहे. हे जेव्हा काम चालू होतं ना, त्यांच्या घराला तडे गेलेले हे फोटो त्यावेळेसचे फोटो आहेत. आता महानगरपालिका आहे, फोटो पुन्हा एकदा बघा. महानगरपालिका जी आहे ही किती टंगळमंगळ कारभार करते त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. शिवाय ही मुलगी आता बसली आहे तिच्या वडिलांच्या फोटोला घेऊन. हे सामान्य कुटुंब आहे. प्रताप जो एकुलता आहे की त्याला 2 बहिणी आहेत, त्यातल्या 2 बहिणी आमच्या भागात दिलेल्या आहेत. एक तर ती तिसगावला दिली आहे गायकवाडकडे, आणि दुसरी जी आहे ती पावशेकडे दिली आमच्या भागात. आता मला हे कसं माहिती की हे नेहा जी आहे ती कराळे कुटुंबातून आहे, ती आमच्याकडे राहते शिवाजीनगरमध्ये. तर म्हणून त्याचे डिटेल्स माझ्याकडे आहेत. आणि
त्यांनी जी आता मागणी केलेली त्यानुसार हा जो तपास आहे हा राज्य CID कडे वर्ग करावा आणि या गुन्ह्यातील आता एक आरोपी पकडलेला आहे, पण गुन्ह्यामध्ये त्यांनी जे पत्र दिले आता फडणवीस यांना दिले आहे, अंबादास दानवेला दिलेलं आहे, प्रताप चौधरी जिवंत राहिला असतं. याच्यामध्ये पोलीस आणि प्रभाग क्षेत्र आहे त्यांचा रोल फार महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही अनधिकृत बांधकाम तयार करता त्यावेळेस तात्काळ कारवाई जर झाली असती तर हा पुढचा प्रसंग आला नसता, किंवा याच्यामध्ये पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केली असती तर या गुन्ह्यातील जो आरोपी आहे त्यांनी मागे येऊन त्यांच्यावर हल्ला केला ते झालं नसतं. मला असं कळतं की या गुन्ह्यामध्ये राजकीय दबाव आहे, जशी आम्हाला काही माहिती मिळालेली, तर म्हणून त्यांनी त्यांच्या अर्जात असं म्हटलेलं आहे की या गुन्ह्यातील आरोपीचे 10 दिवसाचे CDR देखील काढावे. CDR मध्ये हा आरोपी जो आहे तो शेलार, तो कुणाशी बोलत होता, त्याचा उद्देश काय होता, त्याच्या संपर्कात कोण कोण होते, असं त्यांनी त्या अर्जात नमूद केलेलं आहे. आणि बघा काल पण खडेगोलीमध्ये एक फायरिंग झालेली. देवेंद्र फडणवीस, तुमच्या राज्यामध्ये सामान्य माणूस सुरक्षित नाही आहे त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. कारण कालही असंच काही गावगुंडांनी तिकडे फायरिंग केली. फायरिंग झाल्यानंतर पोलिसांनी त्या गावगुंडांची धिंड केली, त्याचे व्हिडिओ केलेत, पत्रकारांना बाईट दिल्यात आणि असं भासवलं की बघा आम्ही पकडतो आरोपीला आणि मग त्यांना खाली बसवतो, त्यांना कोंबडा बनवतो. हे पोलिसांचं काम नाही आहे. पोलिसांनी आधीच प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, जशी ह्या गुन्ह्यामध्ये घेतली नाही. म्हणून प्रताप जो चौधरी आहे हा, म्हणजे आता ही बाळ असेल, 10वीच आहे बघा, त्या चेहरा बघा, त्याची बायको असेल, हे छोटंसं कुटुंब आहे. विचार करा ह्या वयामध्ये, तिचं फार कमी वय आहे, त्या वयामध्ये एखाद्या महिलेचा पती, तो संबंध तुटणं तो फार वेगळा आहे. मुलीला बाप म्हणून ती हाक नाही मारणार, अशी फार भयानक स्थिती या राज्यात आहे. आणि पोलिसांनी याची, वरिष्ठ पोलीस जे DG असतील, पोलीस महासंचालक असतील, त्यांनी याची दखल घ्यावी. शेवटचा आपण टेक घेऊया आणि मग हा विषय संपूया. शेवटचा टेक हा आपण प्रयत्न करू की प्रतापची मुलगी 10वीला आहे, कुठल्या शाळेत आहे, काय आहे, आणि हे झेनझी आहे, हे झेनझी आहे. तुम्हाला आता जे काही दिसतंय ना हे झेनझी आहे. झेनझीला काय वाटतं ते बघूया. तुला काय, म्हणजे आता आपण शेवटच्या ह्याच्याकडे वळतोय, तुला तुझ्या बाबाला कसा न्याय मिळून पाहिजे? त्याला फाशी झालीच पाहिजे, त्याला पूर्ण परिवाराला शिक्षा झालीच पाहिजे. मगच आम्ही आज इथे होत आहे, उद्या आमच्यावरती होईल, मग आम्ही काय करायचं? म्हणून त्या मुलाला फाशी झालीच पाहिजे, त्याच्या पूर्ण फॅमिलीला. नेहाकडे पण आपण जाऊया. नेहा चौधरी ही प्रतापची पत्नी आहे, त्यांच्याशी आपण शेवटच्या टेकमध्ये बोलूया. तुम्हाला आता ही जी मागणी केलेली आहे तुम्ही पाठपुरावा करणार, काय नेमकं पुढं कसं जाणार? ही मागणी केलेली आहे CID मार्फत, ही चौकशी झालीच पाहिजे. कारण कसं आहे, आज एवढे दिवस निघून गेले, आज हे 2022 ते आता 2026चा काळ आहे. आज हे गावगुंडांसारखे भर याच्यामध्ये बायका पोरांसमोर खून करतात आहे. आज याच्यावर जर ऑब्जेक्शन उचलली नाही तर पूर्ण याच गोष्टी घडत राहणार आहे ना. आमच्यासारख्या जान जवान पोरी आज अशा विधवा होऊन बसतील. आम्ही कोणाच्या जीवावर जगायचं? आज जिथं आमचा नवरा गेला, माझी पोरगी कोणाच्या जीवावर जगणार? आम्ही दोघी किती काय करू शकतो? आज बाप तो बाप असतो, नवरा तो नवरा असतो. आज जे आमच्यासोबत झाले, उद्या सकाळी या अशा गोष्टी घडत राहिला, जर गरिबाला न्याय नाही मिळाला तर याच गोष्टी घडत राहणार आहे. आज या एक अनधिकृत बांधकामामुळे आमची काय चुकी होती? तर आम्ही कायदेशीर भांडत होतो, ही आमची चुकी होती. न वाद न विवाद, एवढंच त्यांच्या धमक्या यायच्या तरी आम्ही अवॉइड करून आम्ही त्यासाठी NC केलेली आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण नाही, आम्हाला इथं कुठेच न्याय भेटलेला नाही आणि आज ही गोष्ट घडली एवढ्या वर्षामध्ये. तुम्ही 22 पासून पत्रव्यवहार करतायत महानगरपालिकेच्या लोकांबरोबर, त्यांनी तुम्हाला उत्तर दिलं नाही? ते काय तात्पुरती येऊन जायचे, बघून जायचे, हे करून जायचे, बोलून जायचे. त्याच्यामुळे ते काम कुठेतरी थोडंसं बंद म्हणजे होतं, पण तोडलं नाही. पण ही घटना ज्या दिवशी झाली, प्रताप चौधरींची हत्या ज्या दिवशी झाली, त्याच्या 2 दिवस आधी महापालिकेचे लोक आलेले. 1 दिवस अगोदर
ते एकदम ते 2 वेळा त्यांनी महानगरपालिकेमध्ये चक्रा मारल्या. कोण होते ऑफिसर, कोण होतं महापालिकेचं? ॲक्च्युली प्रसाद का काय नाव आहे त्यांचं, प्रसाद ठाकूर आहे वाटतं मला. त्यांनी कारण फोटो पण पाठवलेला तिथून, प्रसाद सुदाम ठाकूर असं काहीतरी आहे मला आठवते त्यापैकी. आणि त्यांनी जे पाठवलेले ना ते खूप अरेरावेपणा करत होते. अरेरावेपणा म्हणजे त्यांचे फुटेज पण आहेत माझ्याकडे, इथे कसे बोलत होते ते आमच्याशी. शेवटी त्यांना लास्ट टाईम जे आज तिथं जे काम चालू आहे, तिथं आज जे बिगारी होते हे करतात, तिथे काम नाही चालू आहे, साफसफाई चालू आहे. आज बिगारी आपण साफसफाई करण्यासाठी घेतोय का पुढची प्रोसिजर करण्यासाठी घेतो? आज साफसफाई जे काही सिमेंट काढत आहे पुढची प्रोसिजर करण्यासाठीच घेतोय ना. वॉर्ड ऑफिसरचा उद्धमपणा जो आहे, प्रसाद ठाकूर हा गेला ह प्रभागमध्ये आता सध्या पाठवलेला आहे. तर मित्रांनो, हा जो उद्धमपणा आहे महापालिकेचा देखील आहे आणि महापालिकाच याला जबाबदार आहे. म्हणून या संपूर्ण प्रकरणाची CID कडे चौकशी करावी, त्याच्यामध्ये दोषी असलेल्या लोकांवर देखील गुन्हा दाखल करावा सदोष मनुष्यवधाचा. त्याच्यावर या प्रतापच्या मृत्यूला ते देखील तेवढेच कारणीभूत आहेत. आणि महापालिकेने म्हणजे अभिनव गोयल जे आहे त्यांनी तातडीने त्याच्यामध्ये निर्णय घेऊन हे बांधकाम उद्ध्वस्त करावं असं कुटुंबाला वाटतं. आणि त्याच्या सुरक्षेचा देखील प्रश्न आहे. येणारं जे अधिवेशन आहे, आता काही दिवसात आपलं अधिवेशन सुरू होईल, पावसाळी अधिवेशन असेल. अंबादास दानवेंना सगळी पत्र गेलेली आहेत. डोंबिवली सारखं शहर आहे, भारतीय जनता पक्षाचा प्रदेश अध्यक्ष या भागात राहतो, 4-4, 5-5 वेळा तो 4 वेळा निवडून आलाय, रवींद्र चव्हाण. जिथं हे खून झालाय तिथून काही अंतरावर त्याचं जे घर आहे. आणि अरे किती दुर्दैव आहे हे. तुम्ही सांस्कृतिक नगरी बोलतायत, पण ही जी घटना जशी आता मला नेहांनी सांगितली, त्या मुलींनी सांगितली, हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं. या दोघी मायले की कुठं जातील, कारण आता त्यांची सेफ्टी देखील आहे. आणि पोलिसांनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळलं पाहिजे. पोलिसांनी टंगळमंगळ केलेली, त्यामुळे पोलिसांवर, त्यांचा लोकल पोलिसांवर त्यांचा विश्वास नाही. काही वेळापूर्वी मी ACP सुहास हेमाडे त्यांच्याशी फोनवर बोललो. त्यांनी मला सांगितलं की तिथे नवीन PI आलेले आहेत, कोणी भालेराव, आणि आता ते बोलतील, तर तुम्ही त्यांच्याशी बोला. असो, पोलिसांचं काय आहे ते आपण त्यांच्याशी बोलू आणि त्यांचा देखील या पूर्ण आपल्या स्टोरीमध्ये बाईट घेऊ. जमलं तर आशुतोष डुंबरे त्यांच्याशी पण बोलू, कमिशनरशी, आणि या कुटुंबाला न्याय कसा मिळेल, यांची सुरक्षा कशी होईल, हे जे लढतायत 2022 पासून यांना न्याय कसा मिळेल त्यासाठी आपण प्रयत्न करू. माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे आणि आपल्या श्रीमती सुमित्रा ताईजी पवार यांना माझी तुमच्या लाडक्या बहिणीची एकच विनंती आहे का आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे. आज माझ्या नवऱ्याची ज्यांनी निर्गुण हत्या केली आणि त्याला जे सहभागी असणारे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांना पण झालीच पाहिजे शिक्षा. ही तुमच्या लाडक्या बहिणीची कळकळीची विनंती आहे आणि या गोष्टीला तुम्ही एकदम सहकार्य करावं अशी माझी नम्र विनंती आहे. हे नेहाने आता विनंती केलेली आहे, पण मला असंही कळलं तुम्ही भारतीय जनता पक्षात काम करताय. मी बचत गटाचे मेन मेंबर आहे, मी बचत गटाची भाजपच्या. हां, रवींद्र चव्हाणच्या ऑफिसवर कंटिन्यू येणं जाणं आहे आमचं. बघा किती धक्कादायक आहे हे, अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या पक्षातल्या ज्या लाडक्या बहिणींनी आव्हान केले, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, ते महिलांच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे. त्यांच्यावर जे अन्याय होता त्याच्या बाबतीत तातडीने ते निर्णय घेतात. त्यांच्याच पक्षातले जी महिला आहे तिच्यावर हे आज असा वाईट प्रसंग आलेला आहे. मित्रांनो, त्यांचं आव्हान या राज्यातल्या गृहमंत्र्यापर्यंत कसं पोचेल हे आम्ही करू. नमस्कार.